पाकिस्तान हा असा शेजारी आहे ज्याचा सध्या आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांना त्रास आहे। चीनचा अपवाद वगळता दहशतवादी पाकिस्तानचा जाच सहन करणारा आणखी एक देश म्हणजे अफगाणिस्तान। अफगाणिस्तानात भारतासोबत चांगले संबंध हवे असं मानणारा मोठा वर्ग आहे। मात्र धर्माच्या नावावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला आपली जिहादी प्रयोगशाळा बनवलं। त्या कचाट्यातून सुटण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न सुरू असतो, त्याचेच संकेत गेले काही दिवस मिळतायत। कसे ते आपण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। ऑपरेशन सिंदूरमुळे काही देशांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाटले, काही शत्रू समोर आले तर काही अनपेक्षित समर्थकही लाभले। त्यातलाच एक अफगाणिस्तान। भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुक्ताकी यांच्यात फोनवरून चर्चा झाली। मुक्ताकी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। भारताने अफगाणिस्तानवर हल्ला केल्याच्या खोट्या आणि निराधार बातम्या पसरवल्या। त्याला बळी न पडल्याबद्दल जयशंकर यांनी मुक्ताकींचं कौतुक केलं। भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कायम आहे। दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अंतरही सातत्याने वाढत असल्याची चर्चा महत्त्वाची आहे। महत्त्वाचं म्हणजे भारताने अजूनही अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही। त्यामुळे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील संभाषणाचे अनेक अर्थ लावले जात आहेत। भारत नेहमीच अफगाणिस्तान नागरिकांच्या हिताच्या बाजूने उभा राहिला। तालिबान सत्तेत येण्यापूर्वी भारताने अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली, ज्यामध्ये रस्ते, रुग्णालय, वीज यासारखे मोठे प्रकल्प समाविष्ट आहेत। यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये दुबईत भारत आणि अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारमध्ये चर्चा झाली होती। या बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री उपस्थित होते। याआधीही काबूलमध्ये काही बैठका झाल्या, परंतु ती माहिती सार्वजनिक केलेली नाही। पाकिस्तान सरकार अफगाणिस्तानच्या जनतेच्या विरोधात उभं आहे। पाकचा हस्तक्षेप वाढल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये असंतोष वाढलाय। ज्या पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते, त्याच पाकिस्तान बरोबर तालिबानचा जो विसंवाद सुरू झालेला आहे, तो विसंवाद ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतो। ज्या पाकिस्तानला तालिबानच्या मदतीची आणि समर्थनाची अपेक्षा होती, त्या तालिबानने मात्र ह्या संपूर्ण संघर्षामध्ये पूर्णतः तटस्थ भूमिका घेतलेली होती। किंबहुना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानला भारत विरोधी करू दिलेला नाहीये। हा आपला एक मोठा राजनैतिक विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। या पार्श्वभूमीवर भारताची रणनीती बदलू शकते। त्यामुळे जयशंकर आणि मुक्ताकी यांच्यातील चर्चा पाकिस्तानची चिंता नक्कीच वाढवू शकते। भविष्यात भारत आणि अफगाणिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये कोणत्या प्रकारच्या चर्चा होतात आणि त्यात काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।